श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा 29 मार्च वार रविवार या दिवशी आलेली आहे कामदा एकादशी. ही एकादशी श्री हरिविष्णूला समर्पित केली जाते. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील ही पहिलीच एकादशी आहे. ती भगवान विष्णूंना व माता लक्ष्मीला समर्पित असते. या दिवशी व्रत करून श्री हरिविष्णूची पूजा केल्याने आपल्याला आपल्या मागील जन्माचे नकळत कळत झालेले पाप आहे त्यातून आपली सुटका होऊन आपल्याला श्री हरिविष्णूचा आशीर्वाद हा लाभत असतो. कारण कामदा म्हणजे इच्छा पूर्ण करणारी एकादशी म्हणून ओळखली जाते, जी हिंदू धर्मात नववर्षातील पहिलीच एकादशी म्हणून आपण श्रीहरीचे पूजन करत असतो. एकादशीच्या दिवशी मनोभावे व्रत केल्याने मन शांत होते, शारीरिक त्रास कमी होतो. या एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापाचे शालन होते आणि मनातील सात्विक इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत असतात. कारण ही एकादशी जी आहे तर ही सर्वात आधी आणि सर्वात महत्त्वाची म्हटली जाते, पवित्र म्हटली जाते. ही एकादशीला जीवनातील एक नवीन दिशा देणारी म्हटली गेलेली आहे. या दिवशी भगवान विष्णूची आराधना केल्याने नकळत झालेल्या चुकीपासून मुक्तताही मिळत असते. या व्रताच्या प्रभावाने सर्व कठीण मार्ग व संकल्प जे आपण घेतो तर ते पूर्ण होत असतात. कारण उपवास विश्वाचे रक्षक भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित केलेली ही तिथी आहे. चैत्र महिन्यात शुक्ल पक्षामध्ये येणारी कामदा एकादशी विशेष म्हटली गेलेली आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून प्रगती आणि इच्छापूर्ती होण्यासाठी पवित्र दिवशी श्रद्धा आणि भक्तिभावाने पूजा केल्याने आपली इच्छित मनोकामना ही पूर्ण होते. घरात सुख समृद्धी व मानसिक शांती आपल्याला लाभत असते. यंदा ही तिथी 28 मार्च रोजी सकाळी 8:45 वाजता सुरू होईल आणि त्यानंतर 29 मार्चला सकाळी 7:46 वाजता संपणार आहे. उदय तिथीनुसार 29 मार्चला आपल्याला हा उपवास करायचा आहे. पद्मपुराणामध्ये हा उपवास व्यक्तीच्या मागील जन्मातील जे पाप आपण करत असतो तर त्या पापापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. म्हणूनच या दिवशी भगवान विष्णूच्या नाममंत्राचा जप केला जातो. म्हणून या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तर वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी काही उपाय केल्याने आपण जे काम करतो त्यामध्ये सक्सेस आपल्याला प्राप्त होते. तर आज रविवार आहे म्हणून या दिवशी तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल. घरामध्ये सुखसमृद्धी हवी असेल तर आज मी तुमच्यासोबत एक असा उपाय शेअर करणार आहे. तर उद्या वार रविवार तर या दिवशी गाईला ही एक वस्तू आवर्जून खाऊ घालायची आहे. ही वस्तू खाऊ घातल्याने एका रात्रीतून आपलं आयुष्य चमकेल. 7 पिढ्याला लागलेला पितृदोष हा नाहीसा होईल. घराची पतीची इतकी प्रगती होईल की सर्व प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतील. सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होतील आणि त्याचबरोबर आपल्या घराला लागलेला जो पितृदोष आहे हा नावालाही उरणार नाही. त्यामुळे उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये असलेली दारिद्र्य पूर्णपणे संपेल आणि मुलांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळेल. तर उपाय कोणत्या वेळी करायचा आहे, सकाळी करायचा आहे की संध्याकाळी करायचा आहे याची माहिती पाहूयात. तर पहा, आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद, गंगाजल आणि गोमूत्र टाकून आंघोळ करून घ्यायचे आहे. पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे आपल्याला घालायचे आहे. कारण हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण वर्षातील पहिलीच एकादशी म्हणून या एकादशीला ओळख आहे. असं म्हटलं जाते की जेव्हा आपण घरातील दारिद्र्य किंवा इडापिडा, वास्तुदोष, नकारात्मकता दूर करण्यासाठी काही उपाय करत असतो तर ते उपाय लगेचच पूर्ण होत असतात. घरामध्ये सुखसमृद्धी येण्यासाठी आपण भगवान श्री हरिविष्णूची पूजा करत असतो. कारण भगवान श्री हरिविष्णू म्हणतात की जिथे लक्ष्मी देवीची पूजा केली जाते त्या घरामध्ये धन किती द्यायचे आहे किंवा त्या व्यक्तीला कर्ज किती वाढवायचं आहे तर श्री हरिविष्णू बघत असतात. म्हणूनच त्यांची पूजा केली जाते, ज्यामुळे लवकरात लवकर कर्ज जे आहे तर ते कमी होत असते. घरामध्ये जे कर्ज वाढणार आहे तर ते कमी होण्याचं काम जे आहे तर ते श्री हरिविष्णूची पूजा करून कमी होत असते. म्हणूनच आपल्या घरातील 7 पिढ्याचे दारिद्र्य हे लवकरात लवकर समाप्त होण्यासाठी काही व्यक्ती असतात त्यांच्या जीवनामध्ये काही समस्या असतात. कुंडलीमध्ये राहू आणि केतूचा त्रास त्यांना जाणवतो. लग्न कार्यामध्ये
विघ्न येतात, नोकरी लागत नाही, मुलांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना यश मिळत नाही, घरामध्ये पैसा येतो पण पैसा पुरत नसेल किंवा कोणतेही अडथळे येत असेल, तर हा उपाय जो आहे तर वास्तुशास्त्रामध्ये सांगितला गेलेला आहे, आपल्या गरुड पुराणामध्ये सांगितला गेलेला आहे. म्हणूनच तोच उपाय मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जो उपाय जो आहे तर तो खूपच प्रभावी म्हटला जातो. कारण असं म्हटलं जाते की जेव्हा आपण गाईला काही वस्तू खाऊ घालतो, जसं की गाईला शिळी पोळी देतो किंवा जे घरामध्ये आहे तर ती शिळी चपाती असेल, भात असेल किंवा काहीही शिळं झालेलं असेल, तर एकादशीच्या दिवशी जर तुम्ही चुकूनही ह्या चुका जर करत असाल तर मागील जन्माचे पाप तुम्हाला भोगावे लागेल. तर उद्या रविवार आहे, तर 33 कोटी देवा आहे, तर त्यांचा आशीर्वाद लाभण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा असतो. जर हा नैवेद्य तुम्ही गाईला खाऊ घातलात तर सर्व पाप जे आहेत, नकळत कळत झालेले पाप आहेत, तर ते धुतले जातात. तर आता सर्वात प्रथम जी पोळी आहे तर ती तयार करण्यासाठी कशी तयार करायची आहे, तर तुम्ही हा नैवेद्य गाईला खाऊ घातलात तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम जी पोळी आहे तर ती तयार करण्यासाठी कशी करायची आहे, तर इथे आपल्याला गोडच नैवेद्य तयार करायचा आहे. तर पहा, तुम्ही संध्याकाळचे 6 वाजल्यानंतर त्या अगोदर तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल किंवा सकाळी किंवा दुपारी हा उपाय केला तरीही चालेल. आता जी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ती अगदी काळजीपूर्वक ऐकायचा आहे. शक्य असल्यास तुम्ही मनामध्ये ठेवा हा उपाय कसा करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही उपाय हा करू शकता. तर पहा, असं म्हटलं जातं की वास्तुशास्त्रामध्ये की एक ग्रह आहे, एक देवी संकेत आहे, जी सुरुवात कशी करायची आहे, सकाळ ते संध्याकाळपर्यंत कोणता उपाय करायचा आहे. जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतून उठाल तेव्हा हा उपाय संकल्प करायचा आहे आणि आंघोळीला जाताना तुमच्या नेहमीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये कच्चं दूध, चिमूटभर हळद टाका. कारण दूध हे चंद्राचं प्रतीक आहे, जे मनाला शांतता देते. हळद हे गुरूचं प्रतीक आहे, जे जीवनात मांगल्य आणत असते. या पवित्र पाण्याने स्नान करून तुम्ही शरीर जर शुद्ध केलं, त्यानंतर तुमच्या घरातील देवघरातील श्रीहरी विष्णूची पूजा आपल्याला करायची आहे, अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर त्यांना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहे. मनोभावे अष्टगंधक हळदी कुंकू अर्पण करायचा आहे. तुळशीच्या मंजुळाची पानाची आपल्याला जे हार आहे तर तो घालायचा आहे. मनोभावे प्रार्थना करायची आहे, नतमस्तक व्हायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे की भगवान श्रीहरी विष्णूकडे आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत. आता आपल्याला ही पोळी करण्यासाठी सर्वात प्रथम मुख्य उपाय करायचा आहे, तर तो म्हणजे ही खास पोळी कशी बनवायची आहे. स्वयंपाकघराच्या आणि मनातील सर्व नकारात्मक विचार बाहेर काढून टाका आणि सर्वात प्रथम आपल्या नशिबाची आपल्याला साथ मिळावी, त्यासाठी आपल्याला ही पोळी बनवायची आहे. सर्वात आधी तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गहू हे सूर्याचं प्रतीक म्हटलं जातं. जे गव्हाच्या पिठामध्ये तुम्हाला 2 गोष्टी आवर्जून टाकायच्या आहेत. तुमच्या आयुष्याचं तेज आणि सन्मान आणत असतो. गव्हाच्या पिठात तुम्हाला 2 गोष्टी आवर्जून टाकायच्या आहे, त्याशिवाय हा उपाय अपूर्ण म्हटला जातो. पहिली गोष्ट म्हणजे चिमूटभर हळद आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 चमचे कच्चे गाईचं दूध आणि 1 थेंब आपल्याला तुपाचा टाकायचा असतो. तूप हे आपल्याला गोडवा आणून देत असतो आणि आपल्या जीवनामधील जे राहू केतू आहे त्यांना शांत करत असतो. अशी छान कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे. जशी आपण पुरणपोळी बनवतो अगदी तशीच ही पद्धत आहे, पण थोडी वेगळी आहे. या पोळीमध्ये आपल्याला काहीतरी भरायचं आहे, ज्यामुळे आपले शुक्र आणि ग्रह आणि राहू केतूचा त्रास हा कमी होईल. तर यामध्ये आपल्याला चणा डाळ ही 4 ते 5 तास भिजवलेली असावी, असं आपल्याला भिजत ठेवायचे आहे. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल, वेळ नसेल, तर तुम्ही 2 तास अगोदर ही डाळ जी आहे तर ती भिजवू शकता. तर पहा, चणा डाळ थोडीशी उकळून घेऊ शकता किंवा साध्या गुळाचा खडा आणि भिजवलेली डाळ एकत्र करून तुम्ही गरम करून घेऊ शकता. हे सारण बनवू शकता आणि बृहस्पती म्हणजे गुरु यांना अत्यंत प्रिय आहे ही जी डाळ आपण बनवणार आहोत
त्यामुळे आपल्या कुंडलीमधील बृहस्पती हा मजबूत होतो. आणि गुळ काय तर गोडवा आणत असतो, समृद्धीचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. गुळाचा रंग हा सोन्यासारखा असतो, त्यामुळे गुळ अर्पण करणे म्हणजे लक्ष्मीला आमंत्रण आणि श्रीहरिविष्णूला आमंत्रण देण्यासारखं आहे. तर मंडळी, ही डाळ आणि गुळाचं मिश्रण त्या हळद मिश्रित कणकेच्या गोळ्यात अगदी आपल्याला हाताने व्यवस्थित भरायचं आहे. अगदी मनामध्ये श्रद्धा प्रेम ठेवून भरायचं आहे. आपल्या मुलांसाठी आपण एखादा खाऊ बनवत असतो तेव्हा आपण हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. जेव्हा आपण हा मंत्र म्हटला तर आपल्या मुलांच्या कोणत्याही कार्यात सफलताही मिळत असते. तर कसं करायचं आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणत आपल्याला ही पोळी तयार करायची आहे. कारण मंत्र म्हटल्याने अन्नामध्ये शिजवणाऱ्याच्या भावना ज्या आहेत तर त्या उतरवत असतात. जर तुम्ही रडत रडत किंवा चिडत असताना हा नैवेद्य जर बनवला तर त्याच्या उलट आनंदाने आणि विश्वासाने ही पोळी जर तुम्ही बनवलीत, लाटून ठेवलीत तर तुम्हाला 33 कोटी देवांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. त्यानंतर काय करायचं आहे, तवा टाकायचा आहे. तव्यावर ही पोळी आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे. तर यामध्ये महत्त्वाची टीप म्हणजे काय, पोळी भाजताना तुम्हाला चुकूनही तेलाचा वापर करायचा नाही. कारण उद्या शनिवार आहे. तर शनिवारच्या दिवशी शनीचा अडथळा आपल्या जीवनात यायला नको. आपल्याला फक्त समृद्धी हवी आहे. त्यामुळे ही पोळी भाजताना फक्त शुद्ध तूप वापरायचं आहे गाईचं. आणि त्यानंतर आपल्याला ही पोळी व्यवस्थित दोन्ही साईडला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. असं म्हणतात की शुक्र ग्रह तुमच्यावर प्रसन्न होतो आणि असं म्हणतात तूप जेव्हा आपण वापरत असतो तेव्हा शुक्र ग्रह हा मजबूत होतो. म्हणून एका ताटामध्ये स्वच्छ ताटामध्ये आपल्याला हा नैवेद्य काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक केळीचं पान घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही एक साधं ताट घेतलं तरीही चालेल, स्टीलचं. आता पहा, केळीचं झाड हे गुरुतत्वाशी प्रतीक म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे त्या गरम गरम पोळीवर 2 पिकलेली केळी टाकली तरीही चालेल. त्यानंतर काय करायचं आहे, आता हे ताट घेऊन जायचं आहे आपल्याला गाईजवळ. गाईजवळ जाण्याआधी आपल्याला काय करायचं आहे तर देवाजवळ हे नैवेद्य ठेवायचं आहे. पोळी म्हणजे शुक्र आणि गुळ म्हणजे समृद्धी. ज्योतिषशास्त्रामध्ये सर्व ग्रहाची शक्ती आपण बघत असतो, ती कोणाला ना कोणाला लागत असते. ज्यामुळे प्रत्येक ग्रहाचा वेगवेगळा प्रभाव आपल्या जीवनावर आपल्याला पाहायला मिळत असतो. कारण लक्ष्मी चालत तुमच्या घरी येते तेव्हा तुमच्या सेवेसाठी घराबाहेर रस्त्याने जाताना मनातल्या मनात आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. दिवसभर का होईना 108 वेळा आवर्जून म्हणायचा आहे. आता काय करायचं आहे, दोन्ही हातामध्ये आपल्याला हे नैवेद्य जो आहे तर तो घेऊन जायचा आहे. शुद्ध तुपाचा दिवा अगोदर लावून घ्यायचा आहे. देवाजवळ हा नैवेद्य ठेवून 3 वेळा पाणी फिरवून आपल्याला हे ताट उचलायचं आहे. गडबडीत गाईच्या तोंडासमोर ताट चुकूनही धरू नका. तर आपल्याला गाईला स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर हा नैवेद्य अशा पद्धतीने खाऊ घालायचा आहे. आपल्याला फक्त अन्नदान नाही करायचं तर आपल्याला तिच्यातील 33 कोटी देवांना जाग करायचं आहे. आधी तुमच्या हातातील पाण्याचं जो गडवा आहे, जो तांब्याभर पाणी आणलेलं आहे, हे गंगेचं पाणी समजून मनातल्या मनात असं म्हणायचं आहे की माता, तू या विश्वाची जननी आहेस. तुझे चरण धुतल्याने माझे सर्व तीर्थयात्रा मला घडली. आणि पाणी टाकून आपल्याला पायावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला देवीचा मानसन्मान करायचा असतो, गाईचा मानसन्मान करायचा असतो. आणि आपल्या उजव्या हाताच्या अनामिकाने गाईच्या कपाळावर गाईच्या कपाळावर बरोबर 2 शिंगाच्या मध्ये हळद व कुंकाचा टिळा लावायचा आहे. हा टिळा लावत असताना विचार करा की तुम्ही साक्षात लक्ष्मी आणि पार्वतीला सजवत आहात. जेव्हा तुम्ही तिला हळदी कुंकू अष्टगंधक लावता तिथे सौभाग्य तुमच्या संसाराला प्राप्त होते. थोड्याशा अक्षदा म्हणजे तांदूळ तिच्यावर अर्पण करायचे आहे. म्हणजे जे तांदूळ आहे तर ते तुटलेले नसावे, कारण तुटलेले तांदूळ अर्पण करू नये, अखंड अर्पण करावे. कारण पहा, तांदूळ तिच्यावर तुम्ही अर्पण करता तेव्हा तांदूळ जे आहे तर ते कधीही क्षय न होणारे धनधान्य असते, म्हणूनच कधीही संपू देत नाही. यासाठी अक्षदा आहेत तर ह्या अर्पण केल्या जातात. आता पहा, जी ताटातील चपाती आहे तर ती डाव्या हातात मध्ये आणि उजव्या हातामध्ये दोन्ही हातामध्ये घ्यायची आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे,
आपले जे हात आहे तर ते गाईपुढे टाकायचे आहे आणि त्या नैवेद्याला स्पर्श करेल तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट असणार आहे तो म्हणजे या गाईने त्या नैवेद्याला खात असताना तुमच्या हाताला चाटायला हवे. जे तळ हात आहे तर त्या तळ हाताला तुम्हाला गाईने चाटायला हवे. असं म्हणतात की मानवाच्या हातावरच्या नशिबाच्या, धनाच्या आणि आयुष्याच्या रेषा असतात. त्या रेषा बदलण्याची ताकद फक्त गोमातेच्या जिभेत असते. तेव्हा तुमच्या हातावरच्या दुर्भाग्याच्या ज्या रेषा पोसल्या जातात तेव्हाच तुमच्या जीवनातील नकळत झालेले ज्या चुका आहे तर त्याची माफी तुम्हाला मिळत असते. तुम्हाला जाणवेल की अंगावर एक प्रकारचा काठा उभा राहिलेला आहे. एक अनामिका आहे तर या अनामिकाने जेव्हा तुम्ही तिच्या कपाळावर हळदी कुंकू लावता तेव्हा संपूर्ण शरीरामध्ये तुमच्या चमक जाणवते, डोळ्यामध्ये आणि शरीरामध्ये एक ताकद तुम्हाला मिळत असते. असं म्हटलं जाते की साक्षात 33 कोटी देवांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. म्हणून गाईची अशा पूर्ण नैवेद्य जोपर्यंत तुम्ही खाऊ घालता तोपर्यंत आवर्जून तिथेच उभं राहायचं आहे. असा नैवेद्य खाऊन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर तिथेच गाईला 3 किंवा 5 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि जागा जर कमी असले तर तुम्ही तिथेच स्वतःभोवती गोल फिरून प्रदक्षिणा पूर्ण करायच्या आहे. प्रदक्षिणा घालताना एक महाशक्तिशाली मंत्र आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. असा मंत्र म्हटल्याने आपल्या सर्व इच्छित मनोकामना ह्या पूर्ण होतात, कर्ज लवकर फिटते आणि मुलाची भरभरून प्रगती होते. म्हणूनच अशा 33 कोटी देवांचे देव असणारी जी गाय आहे तर तिला नमस्कार करून आपल्याला आपल्या जीवनातील जे नैराश्य आलेलं आहे, चूक झालेली आहे तर त्यातून आपली मुक्तता होते आणि आपल्याला सर्व देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. म्हणून हा गाईला नैवेद्य आवर्जून खाऊ घालायचा आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा.